विरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी भाष्ये जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी निसयो निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावाराम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. नाही नको नाही ते म्हणतात तसं काय नाही म्हणतात. नाही नसू द्या पण ते त्यांना दाखवायला हां त्यांना आज दाखवून परत ॲडमिट नका हो वाटलं म्हणा परत या दाखवून या म्हणून हां दाखवून या. आग्रदेवाच्या स्वप्नामध्ये आग्रदेवाने जे 3 प्रश्न विचारलेले आहे की मी कोण आहे हा पहिला प्रश्न आहे, नंतर हा प्रपंच कसा उत्पन्न होतो दुसरा प्रश्न आहे, आणि मोक्षाचं साधन. त्यापैकी मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. तर मी कोण याचा विचार करताना सांख्यांनी मी म्हणजे आत्मा जो आहे ते आत्म्याचं स्वरूप सांगितलं की आत्मा जो आहे तो आत्मा अकर्ता अभोक्ता आहे, असंग आहे, तरीसुद्धा तो आत्मा नाना आहे असं त्यांनी मानलेलं आहे. आणि या ठिकाणी अंतःकरण नाना न मानता आत्मे नाना मानलेले आहेत. असं सांख्यांचं जे काही तत्त्वज्ञान आहे मी पदाचा नेमका काय अर्थ आहे तर मी पदाचा अर्थ आत्माच मानला, परंतु तो आत्मा मानत असताना तो अकर्ता अभोक्ता असंग मानूनही तो नाना मानला असं आपण आतापर्यंत पाहिलं. तसंच सृष्टीच्या उत्पत्तीविषयी त्यांचं मत सांगितलं की प्रकृती ही स्वतंत्ररित्या जगताचं कारण आहे. तसंच तिसरा प्रश्न जो आहे मोक्षाचं साधन काय तर तो अविवेकाने बंद होतो आणि विवेकाने मोक्ष होतो. पुन्हा मोक्ष देणारी प्रकृती आहे असंही सांगतात आणि प्रकृती पुरुषांच्या विवेकाने मोक्ष होतो असंही सांगतात. आणि सुखदुःखाची संगती लागण्यासाठी वास्तविक भोगता नाना आहे म्हटलं तर भोगतेच नाना आहे, आत्मा काय आहे एकच आहे, तरीसुद्धा आत्मा एक मानत नाहीत असं आत्तापर्यंत आपण पाहिलं सांख्यांचं मत. आता सांख्यांचं मत मी कोण आहे हाही भाग आला, जगताची उत्पत्ती कशी होते हाही आला, आणि विवेकाने मोक्ष होतो असंही आलं. बरोबर ना. हे 3 उत्तरं झाली. तर आता ह्या 3 संबंधाने सांख्यांच्या मताला दूषण देतात किंवा त्यांच्या मताचं खंडन करतात सिद्धांती. ते कसं करतात ते बघा. कारण हे सांख्य मत आहे ना याला हे सर्वात प्रबल मत आहे वेदांताला. कारण वरवर पाहताना विवेकाने मोक्ष होतो, तुम्ही सुद्धा काय म्हणतात आत्मानात्म विवेकाने मोक्ष होतो, ते सुद्धा त्यालाच प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष होतो असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला हे वेदांत चाललं आहे की सांख्य हे आपल्याला कळत नाही. आपणही माया सर्वांचं उपादान कारण असं मानतो, ते सांगतात प्रकृती जगताचं उपादान कारण आहे, ती अनादी आहे असंच मानतात. म्हणून आपल्याला हे सर्वात मत दिसायला आहे ना. जसं एखादा मनुष्य बहुरूप्याचं सोंग घेऊन आला तर आपल्याला ओळखत नाही, त्याप्रमाणे हे सांख्यांचं मत कळत नाही. म्हणून वेदांताला ह्या सांख्याचं मत खंडन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी परिश्रम करावे लागतात. परंतु सांख्यांचं मत जर का एकदा खंडन झालं तर बाकीचे जे हे न्यायवैशेषिक किंवा नास्तिक मतं याचं खंडन व्हायला वेळ लागत नाही. जसा एखादा मोठा कुस्तीगीर पैलवान असतो, त्याला जर आता त्याला काय म्हणतात हिंद केसरी, आणि त्याला जर एखाद्याने पाडलं तर त्या हिंद केसरीला, आणि एखादा म्हणायला लागला त्याला पाडलं पण मला कुठं पाडलं आहे, काडी पैलवान एखादा म्हणायला लागला की माझ्याबरोबर तुम्ही कुस्ती करा, तर अरे त्या हिंद केसरीला पाडलं तर तुला पाडण्यात काय विशेष आहे, तू पडल्यासारखाच आहे की नाही. ह्याच्यामध्ये जसं मया हातास्तोम जय मा व्यतिष्ठा हात काय युद्धस्वजेताशी रणे सपत्नाम निमित्त मात्रम भवसव्यचातून मया हाता, माझ्याकडूनच ते सगळे मारले गेलेले आहेत. तसं या ठिकाणी त्याला म्हणतात प्रधान मल्ल निबरण न्याय. प्रधान मल्ल म्हणजे मोठा जो कुस्तीगीर आहे त्याचं निबरण म्हणजे त्याचा कुस्तीमध्ये जर पराजय केला की इतरांचा पराजय केल्यासारखाच आहे. म्हणून सांख्यांचं जे खंडन आहे त्याला कोणता न्याय आहे, प्रधान मल्ल निबरण न्याय असं त्याला म्हणतात. तर तीच गोष्ट या ठिकाणी सांगतात की आता सांख्य मताचं खंडन करतात. त्यांनी जसजसे मागच्या परिच्छेदामध्ये मुद्दे उपस्थित केले त्या एका मुद्द्याचं कसं खंडन करतात पहा. याला यौक्तिक पद्धतीनं करतात, संयुक्तिक पद्धतीनं त्याचं खंडन करतात.
जर एकाग्र झालं तर लगेच लक्षात येईल, कारण कालचं आपल्यासमोर त्यांचं मत आहेच आहे, आता फक्त खंडन करायचं आहे. पुरुष अर्थात आत्मा, सांख्यमत खंडन, सांख्यमत खंडन. पुरुष अर्थात आत्मा असंग मानून नाना मानणे हे अत्यंत विरुद्ध आहे. आता पहिलंच त्यांच्यावर दोष येतो, आत्म्याला असंग म्हणायचं आणि नाना मानायचं. बरं, सत्य आहे सगळं, प्रातिभाषिक मानलं असतं पुरुष पारमार्थिक सत्तेतला, आणि बाकीचे सर्व काय आहे प्रातिभाषिक सत्तेतलं मानलं असतं तर कोणाचा त्याच्याशी संबंध आला नसता. पण सत्य मानतात ना, पुरुष असंग मानतात, पण संग करणारा जो पदार्थ आहे तो पदार्थ कोणत्या त्याच्याच सत्तेतला मानतात, आहे की नाही, त्यालाही सत्यच मानतात. मग पुरुष असंग मानायचं, जर त्याला त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ असला, चांगलं पहा, आपण नेहमी चिंतन करतो, परत पहा की जर आपल्या सत्तेतला आपल्या विरोधी आपल्यापेक्षा प्रबल, आहे की नाही, आपल्यापेक्षा प्रबल असं जर एखादं कारण असेल, बरोबर आहे ना, तर ते जे आहे ते आपल्याला विरोधी होईल की नाही, म्हणजे विरोधी होईलच की नाही. आपल्या सत्तेतला आहे काय, त्याला काय म्हणतो आपण, स्वविरोधी, स्वबलवान आपल्यापेक्षा आणि स्वसत्तावान, आणि आपल्या सत्तेतला पदार्थ असला तर हे दोन पदार्थ एकमेकाला परिच्छेद करणार की नाही. दोन पदार्थ भिन्न झाले की नाही, आत्मा नाना मानला म्हणजे हे पदार्थ काय झाले, भिन्न झाले, मग ते एकमेकाला परिच्छेद करतील की नाही. मग व्यापकत्व आत्म्याचं राहील का, मग एकत्व राहील का, नित्यत्व राहील का, असंगत्व राहील का. त्याला संग कधी होईल, त्याच्या सत्तेत, हे चाललं होतं आपलं की संग कधी होईल, दुसरा पदार्थ असला तर संग होईल, दुसरा पदार्थ आपल्या सत्तेतला असला तर संग होईल, आहे की नाही, आपल्यापासून विरोधी असला तर संग होईल, आपल्यापेक्षा बलवान असला तर संग होईल, किंवा आपल्या समान असला तर संग होईल. मग अशा रीतीनं आत्मा जर असंग मानला आणि तो जर नाना मानला तर मग असंगत्व राहील का, आणि नाना मानलं तर असंगत्व राहणार नाही, आणि असंगत्व राहिलं तर नानात्व सिद्ध होणार नाही. म्हणून त्यांचं म्हणणं हे अनुचित आहे असं सांगतात. आत्मा असंग मानून नाना मानणे हे अत्यंत विरुद्ध आहे, कारण सांख्यमतात सुखदुःख आत्म्याचे धर्म आहेत असे मानले असते तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी सुखदुःखाचा भेद असल्यामुळे आत्म्यास नानत्व मानणे भाग होते. पण ती सुखदुःखे तर आत्मधर्म नाहीत, फक्त बुद्धीचे धर्म आहेत. आता आत्म्याचे धर्म, सांख्यमतामध्ये आत्म्याचे धर्म आहे, सुखदुःख हे आत्म्याचे धर्म मानलेत का, नाही, ते धर्म कोणाचे मानले, बुद्धीचे. मग बुद्धी नाना मानले असते तर चाललं असतं की नाही. मग त्याच्यासाठी सुखदुःखाची संगती लावण्यासाठी त्यांना आत्मा नाना मानण्याची गरज आहे का, नाही. बरं, त्यांच्याच मतामध्ये त्यांनी आत्मा अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. अभोक्ता आहे याचा अर्थ सुखदुःखाचा भोग आत्म्याला होत नाही. सांख्यमतात सुखदुःख आत्म्याचे धर्म आहेत असे मानले असते तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी सुखदुःखाचा भेद असल्यामुळे आत्मे नाना मानले असते. प्रत्येक सुखदुःख आपलं, प्रत्येक शरीरधारी जीवांची सुखदुःख वेगळी आहेत की नाही. म्हणजे आणि आत्मा कसा आहे, सुखी दुःखी होतो, मग प्रत्येक शरीरामध्ये असणारे आत्म्याचे सुखदुःख वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक आत्मा काय, सुखदुःखांचा भोगता असणारा, प्रति शरीरामध्ये असणारा आत्मा हा भिन्न भिन्न आहे असं त्यांना मानणं योग्य झालं असतं. पण ते तर मानत नाही, सुखदुःखांचा भोगता आत्मा नाही, क्रियेचा करता, कर्मक्रियेचा करता आत्मा नाही असं म्हणतात. आणि सुखदुःख हे धर्म बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत असंही म्हणतात. तरीसुद्धा मात्र आत्म्याचं नानात्व मानतात, आत्म्याचं असंगत्व मानतात. नाना मानल्यावर असंग ठरेल का, नाही. आणि जर सुखदुःख आत्म्याचे धर्म नाहीत असं म्हटलं तर त्या आत्म्याला नाना मानण्याची आवश्यकता आहे का, नाही. चालेल ना, तुम्ही त्यांनी बुद्धीचे धर्म सांगितलेत ना. आभास हा वेदांती म्हणतो, ते काय म्हणतात, प्रकृती ही स्वतंत्र आहे, तिच्यामध्ये आभासाची गरजच नाही. उलट ती काय करते, पुरुषाला स्वतंत्ररीतीने भोग आणि मोक्ष देते असं सांगतात, आहे की नाही. म्हणून त्यांना आभास मानण्याची गरज नाही. आभास तर तुमच्या आभासवादात, वेदांताची जी एक आभासवादाची प्रक्रिया आहे तिच्यामध्ये फक्त आभास मानलाय. वेदांतातही सगळ्यांनी आभासच मानलाय असं नाही.
पुरुष अर्थात आत्मा असंग मानून नाना मानणे हे अत्यंत विरुद्ध आहे. कारण सांख्य मतात सुखदुःख आत्म्याचे धर्म आहेत असे मानले असते तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी सुखदुःखाचा भेद असल्यामुळे आत्म्यास नानात्व मानणे भाग होते. पण ती सुखदुःखे तर आत्मधर्म नाहीत, फक्त बुद्धीचे धर्म आहेत. त्या सुखदुःखाच्या भेदानेच बुद्धीचा भेद सिद्ध होतो, आत्म्याचा नाही. मग आता बुद्धीचे धर्म आहे, मग सुखदुःख प्रत्येकाची वेगवेगळे आहे की नाही? मग सुखदुःखाच्या भेदाने काय होतं? बुद्धीचा भेद सिद्ध होतो. प्रत्येकाची बुद्धी काय आहे? वेगळी. आणि त्या बुद्धीच्या धर्म असणारे सुखदुःख प्रत्येकाचे वेगळे. मग त्याच्या ठिकाणी आत्मधर्म तर ते नाहीतच. मग त्या ठिकाणी सुखदुःखाची संगती लावण्यासाठी काय आत्म्याला नाना मानायचं का बुद्धीला नाना मानण्याने भागतं? बुद्धीला नाना मानण्याने भागतं. हां, त्या सुखदुःखाच्या भेदानेच बुद्धीचा भेद सिद्ध होतो. सुखदुःखाचा भेद याचा अर्थ प्रत्येकाची बुद्धी काय आहे? वेगवेगळी आहे, भिन्न आहे. बुद्धीचा भेद त्या ठिकाणी सिद्ध होतो, आत्म्याचा नाही. आत्म्याचा भेद सिद्ध होतो का सुखदुःखाच्यामुळं? नाही. प्रत्येकाची सुखदुःख वेगळी आहेत, ते बुद्धीचे धर्म आहे. प्रत्येकाची ज्या ती सुखदुःख वेगळी त्या ती प्रत्येकाची बुद्धीमध्ये काय आहे? भेद आहे. प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे. वास्तविक अनेकत्व आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा असंग एक व व्यापक आहे असे सांख्याने मानणे योग्य होते. मग त्यांनी काय पाहिलं होतं? अनेकत्व आत्म्याला अनेक मानण्याची गरज आहे का? नाही. बुद्धीला अनेकत्व मानलं की त्या ठिकाणी सुखदुःखाची संगती लागते. म्हणून या ठिकाणी सांख्याने आत्म्याला एकत्वच मानणं योग्य होतं, नानात्व मानण्याची गरज नव्हती. कारण आत्मा असंग एक व व्यापक आहे असे सांख्याने मानणे योग्य होते. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? आत्मा असंग आहे, तो एक आहे आणि आत्मा काय आहे? व्यापक आहे. तो नाना मानला तर त्याचं व्यापकत्व होईल का सिद्ध? नाही. नाना मानला तर व्यापकत्व सिद्ध होणार नाही. त्याचं काय होईल? तो परिच्छिन्न अशा स्वरूपाचा ठरेल. श्रुतीमातेने आत्मा असंग आहे, एक आहे आणि व्यापक आहे असं सांगितलेलं असताना श्रुतीचं आम्ही अनुसरण करतो म्हणतात आणि आत्म्याला मात्र नानात्व, आत्म्याचं असंगत्व आणि आत्मा असंग आणि नाना मानतात. आणि पुन्हा काय? आत्म्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता मानतात. त्याच्याऐवजी त्यांनी काय म्हणायला पाहिजे? व्यापक. अनेक मानतात त्याच्याऐवजी एक. आणि पुन्हा करता भोगता नाही असं म्हणून पुन्हा त्याला असंग म्हणतात आणि पुन्हा नाना मानतात. त्यामुळे त्याच्या एकत्वाची काय होते? हानी होते. आत्मा असंग एक व व्यापक आहे असे सांख्याने मानणे योग्य होते. कारण एकच व्यापक आकाशाच्या ठिकाणी घटमटाधी उपाधीच्या योगाने आकाशाच्या भेदाची प्रतीती येते. म्हणून आत्मा असंग मानून त्याच्या ठिकाणी अनेकत्व मानणे हे अत्यंत निर्युक्तिक आहे. अद्वैत मकरंदामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. श्लोक काय आठवत नाही, पण एक उदाहरण दिलं आहे की को मे हानिही असं काही श्लोक आहे. तर तो अद्वैत मकरंदकार लक्ष्मीधर कवी म्हणतात की बघा, एक चांगलं चिंतन लक्षात ठेवा. जर आपल्याला कधी मनन करतो ना तर आपण नेहमी म्हणतो समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. कधी कधी समान सत्ता असली तरीसुद्धा साधक बाधक व्यवहार होताना दिसत नाही. कसं ते बघा, समान सत्ता असू नये. आकाश आहे, आकाश कोणत्या सत्तेतलं आहे? व्यावहारिक सत्तेतलं आहे. आणि इतर जी चार महाभूत आहे वायू, आकाश, जल आणि पृथ्वी ही कोणत्या सत्तेतले आहे? व्यावहारिक सत्तेतले आहे की नाही? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो असं आपण म्हणतो. मग आता जर एखाद्या माणसाने ठरवलं की ही पृथ्वी आपलं हे आकाश जे आहे ते धुळी म्हणजे पृथ्वी महाभूत आहे की नाही, मग मी याला मलिन करणार आणि धूळ फेकली तर त्याच्यात हात काय होतात? धुळीने मागतात, आकाशाला काही होत नाही. एकाने सांगितलं आकाश भिजवायचं, जलमहाभूताने ओलं होतंय का? ते होत नाही. एकाने सांगितलं अग्नीने ह्याला मी जाळून टाकणार. एकाने सांगितलं वाऱ्याने मी याला काय करणार? सुकवणार. आहे की नाही? असं काही होऊ शकत नाही. आणि गीतेमध्ये देखील याचं उदाहरण दिलं. कितव्या अध्याय दिलं? 3ऱ्या अध्यायात. कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. दुसऱ्या अध्याय दिलं. 3रा अध्याय कर्मयोग आहे. दुसऱ्या अध्याय स्थितप्रज्ञ दर्शन त्याच्या किंवा सांख्ययोगो नाम. कोणता श्लोक आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योयमदाह्योयम अक्लेद्यो शोष्ययोच नित्य सर्वगतस्थाणु रचलोयम सनातनः. असं उदाहरण दिलं की नाही? मग समान सत्तेत असणारे
समान सत्तेत असणारी 4 भूतं त्यांच्या सत्तेतल्या आकाशाला कोणत्याही प्रकारचे बाद करू शकत नाही. तर मी पारमार्थिक सत्तेतला आहे आणि हे सगळे प्रातिभाषिक सत्तेतले आहे, त्या माझ्या आत्मस्वरूपाला काय संग करू शकणार, ऐकणे अर्थात करू शकणार नाहीत. हां, माया मेघो जगन्नीरम, मायारूपी मेघातून जगदरूपी जलाचा किती वर्षाव हो वर्षतेषु यथा तथा, किती वर्षाव होऊ द्या, पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे. मग ह्या भौतिक आकाशाची हानी ही 4 भूतं करत नाही, तर मी कोण आहे? चिदाकाशस्य मे को हानी, ही मी तर काय चैतन्य स्वरूप असणारा, चिदाकाश रूप असणारा मी. ह्या भौतिक आकाशालाही 4 भूतं करत नाही काही, तर चैतन्य आकाश रूप असणारा मी माझी काय हानी करतील ही भूतं? का कोण मला संग करू शकल? कोणीच करू शकणार नाही. असंच म्हणायला पाहिजे होतं की नाही कोणी? सांख्याने. पण बिचारे इतके चिंतन करतात, इतका विवेक करतात, पण तो विवेक काय तत्वापर्यंत पोचला नाही. हां, का सांगा ना महाराज, सांगा. हे मग चांगलं काव्य सांगतात बरं काही कविता. तो सांगा, मोठ्याने सांगा सगळ्यांना. हे 4ही महाभूत आकाशाला भिजू पाहतो. ऐकू येतं ना सगळ्यांना? हां. 4ही महाभूतांनी ठरवलं की आपण आकाशावर परिणाम करायचा. हां तर सुरुवातीला जलतत्व पुढे आलं. हां हां. गरज रे पावसा रोखून सगळा श्वास, सांग तुझं कळले ना कधी भिजले ना आकाश, भिजले ना आकाश. म्हणजे तो कवी म्हणतोय त्या जलतत्वाला की तू आपला श्वास रोखून याला भिजवण्याचा प्रयत्न केला आकाशाला. गरज बरं झाली पावसा. काव्य वाचन आहे आता. आकाशाच्या विरोधात बाकीची 4ही महाभूतं जी पेटून उठली की ह्या आकाशाचाच गवगवा सगळीकडे चाललेला आहे, आम्हाला कोणी विचारत नाही, म्हणून हे समान सत्तेत असलेले हे 4ही महाभूतं त्या आकाशावर परिणाम करायला लागली. तर तो कवी या 4ही महाभूतांना उद्देशून असं म्हणतो की तुम्ही किती प्रयत्न करा पण आकाशावर त्याचा काही परिणाम होणार नाही. तर सुरुवातीला जे जलतत्व आहे त्या जलतत्वाने प्रयत्न केला आकाशावर परिणाम करण्याचा, म्हणजे त्याला भिजवण्याचा. आणि भिजवणार कशाने? तर पावसानेच भिजवणार ना. तर मग तो कवी म्हणतो त्याला, त्या पावसाला, गरज बरसरे पावसा रोखून सगळा श्वास. तुझा श्वास रोखून तू किती बरस, गरज आणि बरस, पण सांग तुझं कळले ना कधी भिजले ना आकाश, भिजले ना आकाश. ते भिजलं नाही, मग त्याचा जोर निघून गेला. मग पृथ्वी तत्व पुढे आलं की आता पृथ्वी तत्वातली पृथ्वी ही स्त्री आहे, धूळ आहे. तिथे थोडेसे वेगळ्या अंगाने त्यांनी सांगितलं, ती धूळ बोलली, धूळ बोलली करील मी चारित्र्याचा रास. धूळ बोलली करील मी चारित्र्याचा रास, धूळ धुळीला मिळाली पण मळले ना आकाश. धूळ धुळीला मिळून गेली पण आकाश मळलं नाही. मग तेज तत्व पुढे आलं. त्या तेज तत्वाने ठरवलं की मी या आकाशाला भस्म करेल. मग तेज आहे सूर्यामध्ये. गर्वाने रवी बोलला भस्म करीन अवकाश, गर्वाने रवी बोलला भस्म करीन अवकाश, तो तर जळतो आजही जळले ना आकाश, जळले ना. आता एक वायू राहिला. आता वायूचं ते काव्य म्हणजे अर्धच आहे पण पूर्ण मला आठवत नाही. घडी जरा ना मोडली जैसे थे आकाश, असं त्या वाऱ्याने ठरवलं की आकाशाची घडी विस्कटून टाकायची, कारण मी तेच करतो एरवी. पण घडी जरा ना मोडली, आकाशाची घडीसुद्धा मोडली नाही, जसं आहे तसंच आहे आकाश. म्हणजे व्यावहारिक सत्तेतील महाभूतांनी ठरवलं व्यावहारिक सत्तेतल्या आकाशावर परिणाम करायचा, तर झालं नाही. तर आपण तर त्याही आकाशाच्या अतीत असे चिदाकाश आहोत. आता याला एक उदाहरण देतात. ते आकाश असंग कसं आहे
आता आकाशाच्या ठिकाणी भेद प्रतीतीला येतात की नाही. घटाकाश, घट उपाधीमुळं घटाकाश, मठ उपाधीमुळं मठाकाश म्हणतात. परंतु या ठिकाणी आकाशामध्ये भेद आकाश नाना झालं का उपाधीमुळं एकच असणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी आपल्याला फक्त भेद प्रतीत आला त्या ऐके नाही. म्हणजे उपाधिकृत भेद आहे, तत्वतः आकाशामध्ये भेद नाही. तसंच आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी उपाधी लागल्यामुळं या ठिकाणी भेद प्रतीतीला येतो. आणि तो भेद कसा आहे, बुद्धी उपाधी कल्पित आहे. त्या बुद्धी उपाधी नाना असल्या तर त्यांचं नानात्वही कल्पित आहे आणि त्यांच्या ठिकाणी असणारा भेदसुद्धा काय आहे, कल्पित आहे. मग जर आकाशामध्ये घटाकाश मठाकाश असा व्यवहार होत असताना देखील तो उपाधिकृत आहे. मूलभूत आकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा एकत्वाला बाद येत नाही. तसा आत्मा एकच मानला आणि त्याच्या उपाधीमुळं जरी त्या आत्म्याच्या ठिकाणी प्रत्येकाचे सुखदुःख जे वेगवेगळे आहेत ती काय आहे, प्रत्येकाची उपाधी वेगळी आहे आणि तो उपाधिकृत भेद आहे. तो उपही चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी नाही असं त्या संख्येने मानायला पाहिजे होतं की नाही, पण त्यांनी मानलं नाही. मग आता त्यांचं म्हणणं काय आहे, निर्युक्तिक आहे. युक्ती आहे का त्यांना काय, आम्हाला युक्ती आहे की नाही, आम्हाला युक्ती आहे. कोणाची, घटाकाश मठाकाश याप्रमाणे आत्म्यामध्ये भेद होत नाही. तसं बुद्धी उपाधीमुळं आत्म्याच्या एकत्वात कोणताही भेद होत नाही. आत्म्याचं असंगत्व, आत्म्याचं व्यापकत्व, आत्म्याचं एकत्व काहीही त्या ठिकाणी न बिघडता या ठिकाणी सर्व व्यवहार चालत राहतो आहे की नाही. सर्व सुखदुःखांची संगती, प्रत्येक शरीराच्या ठिकाणी असणारं वेगवेगळं सुखदुःख, हे सुखदुःख बुद्धीचे धर्म आहेत आणि बुद्धी नाना आहेत. एवढं म्हणजे भोगते नाना आहेत एवढंच म्हणायला पाहिजे होतं असं सांगतात. आत्मा असंग एक व्यापक आहे असे सांख्याने मानणे योग्य होते. कारण एकच व्यापक आकाशाच्या ठिकाणी घटमठादी उपाधीच्या योगाने आकाशाच्या भेदाची प्रतीती होते. भेदाची प्रतीती कशामुळे येते तर घटमठ उपाधीमुळे येते. आणि म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी हे जे अनेक प्रकारचे सुखदुःख किंवा संग, बरोबर आहे ना, याच्यामध्ये किंवा परिच्छिन्नता हा भ्रम कशामुळे होतो, सगळा उपाधीमुळे होतं. तत्वतः आत्म्याच्या ठिकाणी त्याच्या असंगतेत बाद नाही, एकरूपतेत बाद नाही आणि त्याच्या व्यापकता देखील अखंडित जशीच्या तर नित्य व्यापक स्वरूप जसंच्या तसंच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी अनेकत्व मानणे हे अत्यंत निर्युक्तिक आहे. आत्म्याला सुखदुःख अकर्ता अभोक्ता म्हणायचं आणि त्याला नानात्व मानायचं, याला द्यायला त्यांच्याजवळ युक्ती आहे का, नाही. वेदांताजवळ युक्ती आहे की नाही, कोणते, आकाशाला दृष्टांत करून घटाकाश मठाकाश याचा भेदही सांगायचा आणि भेद सांगायचा तो उपाधिकृत सांगायचा आणि तत्वतः आकाशाला काय ठेवायचं, असंग एक आणि व्यापकत्व खंडित न होता असा दृष्टांत आहे की नाही आमच्याजवळ. आणि त्यांच्याजवळ कोणती युक्ती आहे का, युक्तीस्तू योजना, अशा प्रकारची युक्ती म्हणजे योजना, दृष्टांत, उदाहरण काय आहे का त्यांच्याजवळ, न त्याला म्हणजे त्याला विनिगमन विरह नावाचा दोष म्हणतात, म्हणजे युक्तीचा अभाव. आता मग हे झालं. बरे, बंध मोक्ष व्यवस्थेकरता आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला आहे असेही त्यास म्हणता येणार नाही. आता ते म्हणतात जर आत्मा एक मानला तर बंध मोक्षाची व्यवस्था राहणार नाही. कारण एखादा मनुष्य प्रयत्नाने मुक्त झाला तर सगळेच काय होतील, मुक्त व्हायला लागतील आहे की नाही. बरं, आत्मा एकच आहे आणि दुसऱ्याचा आत्मा बद्ध झाला तर पुन्हा काय होईल, सगळ्यांचा आत्मा काय होईल, बद्ध होईल. मग खऱ्या अर्थाने मुक्त कोण होईल का जगामध्ये, नाही. आणि पुन्हा काही प्रयत्न न करताही मुक्त होतील की नाही आणि प्रयत्न करूनही बद्ध होतील की नाही. म्हणजे अशी काही बंध मोक्षाची व्यवस्था आपल्याला सांगता येईल का. मग याचा अर्थ प्रत्येकाचा आत्मा सुखदुःखाच्या संगतीसाठी आत्मा नाना मानण्याची गरज नाही असं कदाचित सांख्य म्हणतील. पण तेवढ्यासाठी नाही आम्ही म्हणत. आम्ही कशासाठी म्हणतो, बंध मोक्षाची व्यवस्था लागत नाही म्हणून आत्मा नाना मानला पाहिजे. कारण जर एकाला अविवेकाने बंध झाला, बरोबर ना, तर सगळ्यांनाच काय होऊ लागेल, बंध. आणि एकाच्या ठिकाणी विवेक झाला तर सगळ्यांनाच काय व्हायला लागेल, मोक्ष. हे सगळे कसे विचार आपल्या डोळ्यासमोर बारकाईने केलं ना, आपल्याला भरपूर शंका आल्या पाहिजेत. त्या शंकाचं निवारण इथंच होईल असं नाही, ह्या ग्रंथात होईल असंही नाही किंवा ह्या पाठात होईल असंही नाही. पण आपल्या जीवनामध्ये हे शंका जर आल्या तर ज्या वेळेला जसं वाङ्मय समोर येतं त्यावेळेला आपल्याला त्याचं निराकरण होत चालतं. किंवा एखादा महापुरुष आला, गुरुजी आम्हाला अशी शंका वाटते, तर त्याचं निराकरण होऊन जातं. पण शंका यायला आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये जास्त सखोल चिंतन केलं पाहिजे ना. हे सांख्य म्हणतात खरं, पण आपल्यालाच वाटलं पाहिजे यांचं म्हणणं योग्य नाही किंवा आपल्यालाच वाटलं पाहिजे यांचं म्हणणं तर बरोबर आहे असं वाटलं पाहिजे.
आणि याचं तर सिद्धांत पक्षी याचं खंडन कसं करतात. आता दुसरी गोष्ट अशी आणखीन आपल्याला एक वाटतं यांचं काय बोलात बोल आहे. इथं सांगतात की बंद मोक्ष व्यवस्था. अरे बंद मोक्ष व्यवस्थासाठी तुम्ही काय काळजी करता. तुमचा सिद्धांत पहा ना. तुम्ही काय सांगता, प्रकृती स्वतंत्ररित्या जीवाला बंद मोक्ष देते. प्रकृती स्वतंत्ररित्या जीवाला बंद मोक्ष देते. त्याच्यात तरी पुरुषार्थाला वाव आहे का काही. प्रकृतीला वाटेल त्याला बंधन, वाटेल त्याला मोक्ष. बंध मोक्षाची कुठं व्यवस्था तिथं तरी लागते. मग तिथं तरी तुम्ही माघार घेतली का. नाही घेतली. आणि आता दुसरं नवीन शक्कल काढली पुन्हा. आम्ही कशासाठी मानतो म्हणजे आपल्या अंगलट यायला लागलं तर काय सांगायला लागले, एकत्व तर मानायचे गृहीत कृत्य. आपलं जो काही चेंडू आहे तो काय केलेला आहे, काखेत दाबून धरलेला आहे, म्हणजे दुसऱ्याला दिसू द्यायचं नाही. परंतु आपलं गृहीत कृत्य मात्र जसंच्या तसंच आहे. तर त्याच्या ठिकाणी म्हणतात की आत्मा एक आम्ही कशासाठी मानला नाही, बंध मोक्षाच्या व्यवस्थेसाठी. बरे, बंध मोक्ष व्यवस्थेकरता आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला आहे असेही त्यास म्हणता येणार नाही. सांख्याला म्हणता येणार नाही का बंध मोक्षाच्या व्यवस्थेसाठी. कारण सांख्याने जर आत्म्याच्याच ठिकाणी बंध मोक्ष मानले असते तर बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे अवश्य होते. पण सांख्य म्हणतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाही, बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. आता बघतात सांख्याने बंध मोक्ष कोणाला होतात, ते म्हणतात बंध मोक्षाच्या व्यवस्थेसाठी. पण आत्म्याला बंधन मोक्ष होतो असं तुम्ही मानता का. का आत्म्याला बंधही होत नाही आणि मोक्षही होत नाही. आत्मा बंध मोक्षाच्या अतीत असंग आहे असंही तुम्ही मानलेलं आहे. बरोबर आहे ना. मग ते म्हणतात का बंध कोणत्या म्हणतात, अविवेकी बुद्धीला काय होतो, बंध होतो, आणि विवेकाने काय होतो, मोक्ष होतो असं तुम्ही मानलेलं आहे ना. मग बंध मोक्षाच्या आणि आपलं बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी कुणाकडे जायला पाहिजे होतं, आत्म्याचा विचार करायला पाहिजे होतं का बुद्धीचा. आणि मग तिला बुद्धी नाना मानले असते तर चाललं असतं, ते आम्ही मान्य केलं असतं. पण तुम्हाला बंध मोक्षाच्या व्यवस्थेसाठी आत्मा नाना म्हणता येणार नाही, कारण आत्म्याला बंधन मोक्ष होतच नाही. बंध मोक्ष होतात कोणाला, बुद्धीला. बुद्धीचा अविवेक रूप परिणाम म्हणजे बंध आहे, आणि विवेक रूप परिणामाला तुम्ही काय म्हणता, मोक्ष असं म्हणतात. मग त्याच्यासाठी तरी आत्मा नाना मानण्याची गरज आहे का, नाही. बंध मोक्ष आत्म्याला सांगितले असते, जसं सुखदुःख आत्म्याचे धर्म मानले असते तर आत्मा नाना मानता आला असता. बंध मोक्ष आत्म्याला सांगितले असते तर आत्मा काय झाला असता, नाना मानता आला असता. परंतु तुम्ही बंध मोक्ष कोणाचे मानता, बुद्धीचे धर्म आहे. अविवेकी बुद्धीचा धर्म आहे बंध, आणि विवेकरूप बुद्धीचा धर्म आहे मोक्ष असं तुम्ही मानता. बरोबर आहे ना. मग तुम्हाला आत्मा नाना मानता येतील का, मानता येणार नाही. ठीक आहे ना. सांख्य मतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत, बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. म्हणून बंधमोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे काय नाही, वरचं पुन्हा पहा. बरे, बंधमोक्ष व्यवस्थेकरिता आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला आहे असेही त्यास म्हणता येणार नाही. कारण जर सांख्यानी आत्म्याच्याच ठिकाणी बंधमोक्ष मानले असते तर बंधमोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे अवश्य होते. पण सांख्य मतात बंधमोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत, बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. म्हणून जे अविवेकाने प्रतीत येते आणि विवेकाने निवृत्त होते ते रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. कालच मी सांगितलं होतं की या ठिकाणी बंध आणि मोक्षाचं स्वरूप सत्य मानता येणार नाही. तुम्ही काय म्हणतात, बंध सांख्य काय म्हणतात, बंध कशामुळं प्रतीतीला येतो, अविवेकामुळं, आणि मोक्ष कशामुळं होतो, विवेकामुळं. मग जी गोष्ट विवेकाने काय होते, निवृत्त होते, आणि अविवेकाने प्राप्त होते किंवा उत्पन्न होते, ती वस्तू काय असते, मिथ्या असते, आहे की नाही. रज्जू आवर सर्प ज्या वेळेला भासतो आपल्याला, किंवा स्फटिकावर जास्वंदीच्या फुलाचा तांबडा रंग भासतो, त्यावेळेला तो काय आपल्याला अविवेकाने प्रतीत येतो, आहे की नाही. रज्जूवर सर्प भासला तो काय, रज्जूच्या अज्ञानामुळं आपल्याला रज्जू आणि सर्प असा विवेक झाला नव्हता, म्हणजे अविवेकामुळे तो रज्जूच्या ठिकाणी काय भासला, सर्प. आणि जेव्हा रज्जूच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्यावेळेला त्या अविवेकाची निवृत्ती झाली. पण याचा अर्थ काय आहे, विवेकाने जो पदार्थ अविवेकाने जो प्रतीत होतो आणि विवेकाने ज्या पदार्थाची निवृत्ती होते, काय क्रिया करावी लागली का रज्जूच्यावर सर्प घालवण्यासाठी, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या सर्पाची निवृत्ती झाली, म्हणून तो सर्प काय होता, मिथ्या होता. जिथं जे अविवेकाने प्राप्त आहे
आणि विवेकाने निवृत्त आहे ते सगळे पदार्थ मिथ्या असतात असं म्हणायला काही हरकत नाही का? असंच आहे, हरकत नाही म्हणजे ही इदम इत्थम हे असंच आहे. बरं, हे सांख्यच म्हणतात की नाही अविवेकाने बंध. अरे याच्यावरून याचाच अर्थ बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी नाही, बंध मोक्ष हे काय आहे, अविवेकाने भासतात, आहे की नाही. बंध हा अविवेकाने भासतो आणि मोक्ष विवेकाने प्राप्त होतो. मग जी गोष्ट विवेकाने प्राप्त होते किंवा आपलं विवेकाने निवृत्त होते आणि अविवेकाने प्राप्त होते, ती वस्तू काही क्रिया करून जाईल का? ती विचारानेच जाते. मग विचाराने जाते याचा अर्थ ती काय, विचाराने साप जर खरा साप असता तर विवेकाने निवृत्त झाला असता का? मंत्राने झाला नाही, भाल्यवर्च्याने झाला नाही, कशानेच नाही. जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्याच वेळेला तो काय कळलं, हे अधिष्ठान आहे आणि हा पदार्थ त्याच्यावर भासमान आहे. आपल्याला कशामुळं, अविवेकामुळं भासला होता, विवेकाने निवृत्त झाला. विवेकाने निवृत्त होणारा पदार्थ हा काय असतो, मिथ्याच असतो. मग आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष काय ठरतात, मिथ्या. कोणाच्या मता स्वीकारलं तर, सांख्यांचंच मत स्वीकारलं तरी अविवेकापासून उत्पन्न होणारा बंध आणि विवेकाने प्राप्त होणारा मोक्ष ह्या दोन्ही कल्पनाच आहेत. त्या सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या कल्पित आध्यासिक अशा आहेत असंच मानणं भाग आहे की नाही. आता म्हणून जे अविवेकाने प्रतीतीस येते आणि विवेकाने निवृत्त होते ते रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष होतो म्हणून बंध मिथ्या आहे. बंधच मिथ्या ठरल्यावर त्याच्या अपेक्षेने मोक्षही मिथ्याच आहे. आता अविवेकाने होणारा बंध काय ठरला, मिथ्या. मग बंधाच्या सापेक्ष मोक्ष शब्द आहे की नाही. मग विवेकाने प्राप्त होणारा मोक्षही काय ठरला, बंधाच्या सापेक्ष असणारा मोक्षसुद्धा मिथ्याच आहे असं ठरतं. अशा रीतीने आकाशवत एका आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष संभवत नाही. आकाशवत म्हणजे आकाशाप्रमाणे आत्मासुद्धा काय एकच आहे. आकाश जसं एकच आहे त्या एका आकाशाच्या ठिकाणी त्याच्या एकत्वात कोणीही काय परिवर्तन करू शकत नाही. त्याच्या असंगत्वात आणि त्याच्या व्यापकतेमध्ये कोणीही परिवर्तन करू शकत नाही. त्याचप्रमाणे आकाशाप्रमाणे असणारा एकच आत्मा त्याच्या ठिकाणी बंध मोक्ष होतील का? त्या एकाच आकाशाच्या ठिकाणी घटाकाश मठाकाश असा भेद संभवेल का? नाही. त्याचं म्हणजे वास्तव भेद संभवेल का घट किंवा मठ उपाधीमुळं? नाही. तसाच या ठिकाणी बंध सापेक्ष असणारा मोक्ष अशा प्रकारचा कोणताही भेद ह्या आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध होणार नाही. आणि समजा बंध मोक्षाचा भेद आहे तर तो भेद कसा आहे, कल्पित आहे. आणि त्या कल्पित भेदाने वास्तव अभेदाची काहीही आत्म्याच्या वास्तव अभेद रूप असणाऱ्या आत्म्याच्या अभेद स्वरूपाची काहीही हानी होत नाही. ही गोष्ट सिद्ध झाली की नाही. एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. एका आत्म्याहून दुसरा आत्मा विलक्षण आहे म्हणणं म्हणजे त्याचं लक्षण म्हणजे त्याचं स्वरूप काहीतरी विरुद्ध आहे, ऐक ना. विलक्षणता असली तर मग हा त्याच्याहून भिन्न आहे असं म्हणता येईल. पण सगळ्या आत्म्याचं विवेचन काय केलेलं आहे, पहिल्यांदा सांगितलं मी कोण आहे या प्रश्नाचं, तू सच्चिदानंद रूप आत्मा आहे. दुसरा कोणी आला त्याने विचारलं मी कोण आहे, तर काय आहे, सच्चिदानंद रूप आत्मा आहे. मग आत्म्याचं लक्षण सगळ्या आत्म्याचं सारखंच आहे की नाही. कोणाचा विचारला तर आत्मा म्हणजे मी नावाचा जो पदार्थ आहे तो सर्वांचा कोणता कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे. आणि दोघांची लक्षणं सारखे का विलक्षण आहे, सारखे. मग लक्षण साम्यात काय, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. जर दोघांची लक्षणं सारखे असले तर त्यांचं काय होतं, एकत्व सिद्ध होतं. म्हणजे आत्म्याचं एकत्व सिद्ध होतं का अनेकत्व सिद्ध होतं, एकत्व सिद्ध होतं. एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. पुरुषात अर्थात आत्मरूपात कोणताही भेद सांख्य सांगत नाही. सांख्य आत्म्यामध्ये स्वगत भेद कसा आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे असा कोणताच भेद सांगत नाही. किंवा त्याच्यामध्ये देशाने भेद होतो, कालाने भेद होतो, वस्तूने भेद होतो असं कोणतंही भेद सांख्यसुद्धा सांगत नाहीत. आणि असंग अशा एकरूपानेच त्याचे प्रतिपादन करतात. आणि सारखं सांख्यांचा प्रयत्न काय असतो, सृष्टीची संगती सांगा, बंधमोक्षाची संगती सांगा, नाहीतर मी कोण आहे याचा विचार सांगा. सगळ्या ठिकाणी आत्म्याला ते सोहळ्यात ठेवतात आणि आत्म्याच्या असंगत्वाचं प्रतिपादन करतात. ऐक अशा प्रकारची स्थिती आहे. मग त्यांना म्हणता येईल का, आणि निष्कारण भेद मानतात आणि आत्म्यामध्ये कारण तर काही नाही, वेदांतासारखं सगळं बोलतात. आणि पुन्हा एकच गोष्ट का, तर आमचं काहीतरी वेगळं दर्शन आहे एवढं सांगण्यासाठीच खटपट करतात. आणि निष्कारण कारण नसताना निष्कारण निर्युक्तिक, काही त्यांना सांगण्यासाठी कोणती युक्तीसुद्धा नाही, कारणसुद्धा नाही, उदाहरणसुद्धा नाही, तरी आत्म्याचा भेद आहेच असं म्हणतात.
याकरिता सांख्य मतात आत्म्याचा भेद मानतात ते असंगत आहे हे सिद्ध झाले. ह्या सगळ्या चिंतनावरून काय झालं, सांख्य मतात आत्म्याचा भेद म्हणजे आत्मा नाना आहे असं जे मानतात तर ते पूर्णपणे मत कसं आहे, खंडित आहे, असंगत आहे, असंगत आहे, विसंगत आहे की नाही त्याच्यामध्ये. आता हे झालं सांख्यांचं आत्मस्वरूप मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर झालं, त्या उत्तराचं खंडन पण झालं सिद्धांताने. आता दुसरा दर्शनकार येतो, तो येतो न्यायदर्शन. हां हां तर ते हे जे वेदांती आहे ना त्याला समजावून सांगताना म्हणतात, सांख्यांना आहे ना शेवटी त्याच्या संवादाचा उपसंहार करताना असं त्याला म्हणतात की तू आणि आम्ही खरं एकच आहे. हेच आहे ना आत्मभेद. हा जर तू आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे असं जर टाकून देशील, आणखी जगत सत्य म्हणण्याऐवजी मिथ्या म्हण, आणि आत्म्यामध्ये भेद म्हणण्याऐवजी आत्म्यामध्ये काय आहे, आत्मा अभेद स्वरूप एकच आहे. आत्मभेदम जगत सत्यम ईश्वर अन्य, आणि परमात्मा माझ्यावरून भिन्न आहे. हे कोणाला म्हटलेले की सांख्यदर्शन तर ईश्वर मानतच नाही, योग दर्शनाला अनुसरून म्हटलेले. काय ईश्वर माझ्याहून भिन्न आहे, कारण कालच आपण पाहिलं ना ईश्वर प्रणिधानाद्वा, ईश्वराची सेवा करायचं म्हणजे सांख्य म्हणजे कोणता, शेश्वर सांख्य, जो ईश्वराला मानणारा सांख्य म्हणजे योगदर्शन किंवा त्याला कापिल सांख्य म्हणतात. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात, ईश्वर मानतात. तर सांख्यांना सांगतात कोणताही सांख्य असो, शेश्वर असो नाही तर निरीश्वर असो, दोघांनाही उद्देशून सांगतात तू फक्त काय कर की आत्म्यामध्ये भेद आहे हे सोडून दे. तू ना सांख्य वेदांतात फक्त तीनच गोष्टीत काय आहे, विषम म्हणजे मतभेद आहे. सांख्यला ते म्हणतात वेदांती की जर तू आत्म्यातला भेद टाकून देशील, जगताला सत्यत्व टाकून देशील, आणि याविषयी ईश्वर माझ्याहून भिन्न आहे हे मत जर टाकून देशील, इति चेत त्रयम त्यज्यते, तर ह्या तीन तुझ्या ठिकाणी असणारे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचा तू जर म्हणजे या भ्रमाचा जर तू परित्याग करशील, तथा सांख्य योग वेदांत संमती. तर सांख्य योग आणि वेदांत हे सगळे काय झाले, समान झाले ऐकी नाही, त्यांना सगळ्यांना एकरूपानेच मान्यता आहे. आलं ना लक्षामध्ये, असं पंचदशीमध्ये आता येईल पुढं. आता हे सगळं चिंतन तुम्हाला आधी माहीत झालं की त्या 2 ओळीच्या श्लोकाचं आपल्याला भरपूर चिंतन करता येतं किंवा त्याचा अर्थाचा खुलासा होतो. आता हे झाल्यावर आता न्यायमत आलं, आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण सरसावले, आता न्याय वैशेषिक. आता वैशेषिकाचं पण पुढं दिले ना अनुवादी, न्यायमत खंडन दिल्यानंतरही पुढं त्यांनी आत्म्याविषयी अनुवाद्यांचं मत दिलेलं आहे. अनुवाद्याचं मत म्हणजे वैशेषिकांचं मत. आता हे न्याय आणि वैशेषिक यांचं युग्म आहे, काल सांगितलं ना, बरेचसे विचार जे ते वैशेषिकाचेही न्यायवादी घेतात, आणि आरंभवाद कोणाचा आहे, दोघांचा आहे, वैशेषिक आणि नैयायिक या दोघांचा आहे. तर आता या आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. आता याच्यामध्ये आहे ना सगळ्या गोष्टी दोन्ही मिळून, हे दोन्ही मिळून आहे. आणि पुन्हा अनुवाद्यांचं जे वैशेषिकाचं मत आहे ते पुढं दिलेलं आहे. अनुवाद्याचं मत आणि अनुवाद्याचं खंडन याच्यामध्ये केवळ वैशेषिकांचं मत दिले. आत्म्याला ते म्हणतात ना अनोरणीयान, त्याचा आत्मा हा अणु परिमाणाचा आहे असं वैशेषिक मानतात. त्यांचं मत पुन्हा एक स्वतंत्र पुढचं आहे. आता ही जी मान्यता आहे आत्मस्वरूपाविषयी, कारण ते काय फक्त मला वाटतं 6 पदार्थ वैशेषिक मानतात, 7 पदार्थ वैशेषिक मानतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे आहेत हे किती पदार्थ मानतात, 16 पदार्थ मानतात. कोण, नैयायिक. एवढा त्याच्यामधला भेद आहे, पण ते एकमेकाच्या अवांतर एकमेकामध्ये समाविष्ट होतात. तेव्हा आता या ठिकाणी न्यायमत म्हणजे जो न्यायमताचे जे आचार्य आहे ते पुढे आलेले आहेत, आणि ते कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतात, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देतात. आता काय आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी आहे ना, कमीत कमी आपला जर तर्कसंग्रह झालेला असला तर मग हे एकदम सोपं आहे, आणि नसला झाला तर याचं फक्त आपल्याला यांचे सिद्धांत माहिती करून घ्यायचे, आणि पुढं कधी प्रसंगाने तर्कसंग्रह शिकलं तर मग ह्याचं नाही, किंवा वृत्ती प्रभाकर जरी शिकलं तर त्याच्यामध्ये हे भरपूर आपल्याला विचार होतो त्याचा.
पहिल्या 6 प्रकरणामध्ये, नाही का. त्याच्यामध्ये पहिल्या 6 प्रकरणामध्ये त्याचा विचार होतो. नाहीतर मग त्याच्यापेक्षा छोटं आणि सोपं तर्कसंग्रह मूळ शिकलं तरी बरंचसं माहीत होतं. त्याच्यावर ती कोणती पदकृत्य शिकलं तर आणखी त्याचा विस्तार होतो. त्याच्यावर पुन्हा न्यायबोधिनी शिकलं तर आणखीन पुढं काय किरणावली, दीपिका आणि किरणावली, दीपिका अशा टीका आहेत. आणि हे खरं म्हणजे तर्कसंग्रह शिकायलाच पाहिजे. तर्कसंग्रह प्रत्येकाला यायलाच पाहिजे. आपण हे सगळे अभ्यास करत असताना त्याला वेळ काढायचा की नाही, किती वेळ द्यायचा, हे पुन्हा आपल्यावरच अवलंबून आहे. ते जर आपण वेळ दिला तर हे सगळं म्हणजे आपल्याला तर्कसंग्रह झाला म्हणजे हे मताचं आपल्याला जास्त स्पष्टीकरण होतं. एरवी पण व्यवहारात बोलताना पण त्याचा भरपूर उपयोग होतो. कीर्तन प्रवचनात पण त्याचं भरपूर सहाय्य होतं. तर्कसंग्रहाने आपण अनेक शंका समाधान पण करू शकतो. ते पण आपलं काम आहेच ना याच्यामध्ये. आता नाही करायचं तरी कधीतरी आपल्याला करायचंच आहे ना. त्याच्यासाठीच हे आपला अवतार ह्याच्यामध्ये आहे. आपण तो एक भूमिका घेतलेलीच आहे ना. फक्त बा लोकांच्यापेक्षा आपण वेगळी, खरंच लोकांचं कल्याण व्हावं याच्यासाठी आपण घेतलेले आहे. याच्यामध्ये आपण काय आपल्या निर्वाहाचं ते साधन करणार नाही. पण जरी एक वेळ निर्वाहाचं साधन केलेलं बरं, पण शिकलं पाहिजे, आहे की नाही. ते प्राध्यापक लोक ह्याच विषयांवर बोलतात आणि हजारो रुपये मिळवतात. तर आपण त्यांच्यापेक्षा निर्दोष्ट बोलून लोकांना जर योग्य मार्गदर्शन केलं तर काय हरकत नाही असं याच्यामध्ये. म्हणजे तुष्यंत दुर्जन्य आहे, नाही म्हणजे ते काय करा असं म्हणण्यात तात्पर्य नाही. पण केलं तरी ठीक आहे, पण तेच केलं पाहिजे. आत्मस्वरूपाविषयी न्यायमत आता सांगतात. न्यायमतात द्रव्य, कारण तुम्ही जर आता याच्यात शंका द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय, जर प्रत्येकाचे जर केलं तर एवढं होणार नाही याच्यामध्ये. त्याचं म्हणायचं म्हणजे ह्या परिच्छेदासाठी काय केलं पाहिजे, सगळा तर्कसंग्रह शिकलं पाहिजे. पण आता याच्यातून आपण असं एवढाच निश्चय करू की ह्या गोष्टीचा इथं विशेष उलगडा झाला नाही. त्याचं स्पष्टीकरण मी पुढच्या वर्षी तर्कसंग्रह आणि पंचदशी बरोबर करून घेईल. शपथ नाही घ्यायची, फक्त आपला संकल्प करावा. म्हणजे असं आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. न्यायमतात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव हे मुख्य 7 पदार्थ मानतात. आता एवढंच लक्षात घ्यायचं की हे 7 पदार्थ मानले, हे सगळे पाठ करायचे परीक्षेच्या दृष्टीनं. द्रव्यामध्ये हे 7 पदार्थ मानले. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव हे 7 पदार्थ कोणी न्यायमतामध्ये किंवा न्यायिकांनी मानलेले आहेत. आता त्या द्रव्य हे पहिला पदार्थ मानला ना 7 पदार्थ. त्या द्रव्यात पुन्हा 9 भेद आहेत. द्रव्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन हे 9 भेद आहेत. द्रव्याचे परत 9 भेद. बरं, ही द्रव्य त्यांनी कशी मानली, तुम्ही म्हणाले असं कसं काय, तर त्यांनी मानलेली ती न्यायिकांनी 7 पदार्थ त्यांची मान्यता आहे. त्या द्रव्यामध्ये 9 भेद हे त्यांनी मानलेले आहेत. आणि द्रव्य नित्य आहे हे गृहीत कृत्य कोणाचं आहे, त्यांचंच आहे. नाही तुम्ही म्हणा आत्मा नित्य नाही, द्रव्य कुठून आले, आमचं चाललंय कोणाचं मत, हे न्यायाचं मत. तर ते सांगतात की द्रव्य हे नित्य आहेत. त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत. पहिली 4 म्हणजे कोणती, पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 जी द्रव्ये आहेत ती परमाणु रूपाने. कारण प्रत्येक परमाणु म्हणजे काय म्हणतात त्याला, जालांतर्गते भानव यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य त्रिशतमो भागः परमाणु सकथ्यते. असं वैशेषिक दर्शनाला अनुसरून त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे परमाणुचं. कसं की आपण सूर्याची किरणं खिडकीतून येतात, त्याच्यामध्ये आपल्याला त्या धुलीकण दिसतात. त्या धुलीकणाचा 30वा हिस्सा, काहींनी 32वा हिस्सा, काहींनी 6वा हिस्सा असं सांगितलेलं आहे. त्याच्यातही मतभेद आहे. तर याच्यामध्ये त्याचा जो सूक्ष्म जो कण आहे त्याचा 30वा हिस्सा त्याला काय म्हणतात, परमाणु असं म्हणतात. मग आता हे पृथ्वी महाभूत जर आपण करत गेलं तर शेवटी त्याचं विश्लेषण पृथक्करण करता करता शेवटचा भाग काय राहील, परमाणूचा राहील. त्याचं पुन्हा त्या परमाणूचं विश्लेषण करता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, परमाणू. हे दर्शनकारांचे मत आहे. तर त्याच्यामध्ये नित्य, मग आता नित्य द्रव्य आहेत कोणते, ही जे पदार्थ ही द्रव्य आहेत सर्व द्रव्य नित्य आहेत. पण त्याच्यामध्ये पृथ्वी नित्य आहे का, प्रलयाच्या वेळेला पृथ्वी राहते का, जल राहतं का, पण परमाणु रूपाने ते काय आहेत, नित्य. आणि आकाश मात्र स्वरूपानेच काय आहे, नित्य आहे. आकाशाचे परमाणु रूपाने नित्यता ते मानत नाही. आकाश नैयायिक मतामध्ये आकाश हे काय आहे, नित्य असं म्हणतात. आकाश हे स्वरूपाने नित्य मानतात. आणि ही 4 महाभूत आहे, ही 4 महाभूत स्थूल रूपाने जरी आपल्याला दिसली नाही तरी परमाणु रूपाने कार्यरूपाने जरी दिसली नाही तरी कार्यरूपाने ती अनित्यच आहे, परंतु परमाणु रूपाने मात्र ती नित्य आहेत.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा आणि आत्मा, मन हे 9 भेद आहेत. सर्व द्रव्ये नित्य आहेत. त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत, कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. किती द्रव्य? 4 द्रव्य. चांगलं लक्षात घेता ना. कंटाळा आला की बोट वर करा कोणी, आपण लगेच बंद करू याच्यामध्ये, पण जेवढं चाललं तेवढं लक्षात घ्या. परमाणु रूपाने पहिली 4 द्रव्ये नित्य आहेत, कार्यरूपाने अनित्य आहेत. शेवटचे मन अणुच आहे म्हणून नित्य आहे, आणि मनाला ते काय म्हणतात? अणु असं म्हणतात, आणि ते मन कसं आहे? नित्य आहे असं म्हणतात. आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही व्यापक व स्वरूपतः नित्य आहेत. बघा, एक एक शब्द लक्षात घ्यायचा की आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही 4 द्रव्ये जी आहेत, ही 4 द्रव्य व्यापकही आहेत आणि नित्य आहेत असं म्हणतात. म्हणजे त्याने तुम्ही आत्माच व्यापक आहे असं नाही, ही 4 द्रव्ये काय आहेत? व्यापक आहेत, आणि ती स्वरूपाने नित्य पण आहेत. पुन्हा त्या आत्म्याचे एक आत्मा एक द्रव्य मानलं की नाही त्यांनी, पुन्हा आत्म्याला ते काय म्हणतात? एक द्रव्य. आणि तो आत्मा कसा आहे? स्वरूपातः काय? तो नित्य आहे आणि पुन्हा व्यापक आहे. आत्म्याचं व्यापकत्व आणि नित्यत्व मानल्यासारखं दिसतं की नाही आपल्याला? पण सगळी मतात जुळलं पाहिजे ना, कायमचा सिद्ध करू शकले पाहिजे. आत्मा कसा आहे? अणू आहे हे सिद्ध केलं पाहिजे. आत्मा एक द्रव्य आहे हे सिद्ध केलं पाहिजे, बरोबर ना. आणि आत्मा पुन्हा नित्य आहे स्वरूपाने हेही सिद्ध केलं पाहिजे, आणि व्यापकताही सिद्ध केली पाहिजे. पण सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केल्यावर असं होत नाही. याच्यावर काय होतं? यांच्या मतावर दोष येतो. त्यांना असं आत्मा एक आहे, स्वरूपाने नित्य आहे, तो अणुपरिमाणाचा आहे असं त्यांना सिद्ध करता येत नाही. पण आता आपण काय करतो? त्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी केलेले जे निर्णय आहेत किंवा त्यांचा जो निश्चय आहे तो आपण मानून राहिलो, म्हणजे कळवून घेऊन राहिलो. आता एक आत्मा सांगितला, पुन्हा ते आत्म्याचे प्रकार करतात. आत्म्यात जीवात्मा व परमात्मा असे 2 भेद आहेत. पुन्हा आत्मा एक द्रव्य 9 द्रव्यापैकी, बरोबर. तो परमाणु रूप नित्य, परमाणु रूप म्हणतात, पुन्हा काय म्हणतात? व्यापक. परमाणु रूप नित्य आणि पुन्हा व्यापक. पुन्हा ते आत्म्याचे 2 प्रकार. कोणता? जीवात्मा आणि परमात्मा. आत्म्यात जीवात्मा व परमात्मा असे 2 भेद आहेत. जीवात्मा प्रतिशराच्या ठिकाणी भिन्न असून विभव अर्थात व्यापक आणि नित्य आहे. त्यांनी काय सांगितलं? आत्म्याचे 2 भेद. पुन्हा जीवात्मा, पण हा जीवात्मा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी काय आहे? वेगवेगळा आहे. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगळा आहे, पण पुन्हा तो कसा आहे? व्यापक आहे. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगळा आणि तरीसुद्धा तो व्यापक, आणि सुद्धा तो स्वरूपाने नित्यच आहे. परमात्मा एक व्यापक आणि नित्य आहे. आता जीवात्मा नान आहेत, परंतु विभू आणि नित्य आहेत. आणि परमात्मा हा कसा आहे? परमात्मा हाही व्यापक आहे आणि तो एक आहे. जीवात्मे नाना झाले की नाही? जीवात्मा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगवेगळा आहे की नाही? म्हणजे ते काय झाले? नाना. पण तरीसुद्धा विभू म्हणजे व्यापक आहेत आणि नाना आहेत असं सांगितलं. परमात्मा एक आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे. पुन्हा त्यांनी गुणांचा विचार सांगितला. गुण 24 आहेत. आता 24 गुण कोणकोणते? ते रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार, असे किती गुण झाले? 24 गुण. एवढे पाठ करून ठेवायचे. आता पाठ केले तर तर्कसंग्रहामध्ये आणखी सोपं जाईल आणि परीक्षेचं काम होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी जरी आपल्याला याचं स्वरूप कळलं नाही, परंतु गुण किती आहेत? संख्येने मानलेले 24 गुण आहेत. आत्मा किती आहेत? 2 आहेत, जीवात्मा आणि परमात्मा. द्रव्य किती आहेत? 9. द्रव्य किती आहेत? 9. आणि आत्मा सुद्धा एक द्रव्यच आहे. पुन्हा दिशा, काल, आत्मा आणि मन ही 4 द्रव्य त्यांनी सांगितलेली कशी आहेत? ही स्वरूपाने नित्य आणि व्यापक आहे. जीवात्मा मात्र प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न आहे, तरीसुद्धा तो व्यापक आहे आणि अणुपरिमाणाचा आहे. आता बघा, परमात्मा एक व्यापक आणि नित्य आहे. गुण 24 आहेत. कोणते 24 गुण हे आता सांगितले. हे कोणाचे गुण सांगितले? आपलं हे 24 गुण सांगितले. त्यापैकी कोणते गुण जीवात्म्याचे आणि कोणते गुण परमात्म्याचे ते सांगतात. आता यापैकी ह्या 24 गुणांपैकी
सुख दुःख बुद्धी म्हणजे ज्ञान, इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म, ज्ञान संस्कार, संख्या परिमाण, पृथक्त्व संयोग आणि विभाग हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत. हे 14 गुण कोणाचे झाले? जीवात्म्याचे. नंतर संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग ज्ञान इच्छा प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. आणि हे संख्या परिणाम वगैरे हे 8 गुण म्हणजे जीवात्म्याचे गुण किती? 14 आणि परमात्म्याचे गुण किती? 8 असं सांगितलेलं आहे. त्यापैकी ईश्वराचे ज्ञान इच्छा प्रयत्न हे गुण नित्य आहे. आता ईश्वराच्या ठिकाणी जे 8 गुण मानले त्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छा आणि प्रयत्न हे 3 गुण मानलेले आहेत. तर ते तसे 8 गुण आहेत, परंतु ज्ञान इच्छा आणि प्रयत्न हे जे 3 गुण आहेत ईश्वराच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी ते नित्य आहेत. म्हणजे त्याची ज्ञान इच्छा आणि प्रयत्न हे गुण त्याला सोडून कधीही राहत नाही, नित्य आहेत. आणि जीवाचे अनित्य आहेत. आणि जीवाच्या ठिकाणी जे ज्ञान इच्छा प्रयत्न हे गुण वर पण सांगितले ना, ज्ञान इच्छा प्रयत्न म्हणजे बुद्धी इच्छा प्रयत्न हे वर सांगितले की नाही 14 गुणापैकी. जीवात्म्याच्या ठिकाणी हे 3 गुण आहेत, पण ईश्वराच्या ठिकाणी नित्य आहेत आणि जीवाच्या ठिकाणी अनित्य आहेत. कधी असतात कधी नसतात. जेव्हा जीवास ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप असतो आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जड रूप असतो. म्हणजे हा जीवात्मा जो आहे ना, तो जीवात्म्याच्या ठिकाणी जेव्हा ज्ञानगुण त्यांनी काय म्हटलेले आहे की ज्ञान हा गुण आहे आणि तो ज्ञान हा गुण उत्पन्न होणारा आहे आणि नाश पावणारा आहे. मग जीवात्म्याच्या ठिकाणी जेव्हा ज्ञानगुण उत्पन्न होतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी चेतनता आहे. आणि ज्यावेळेला तो ज्ञानगुण नष्ट होतो त्यावेळेला तो आत्मा काय होऊन जातो? जड होऊन जातो. चेतन कोणाला म्हणतात? ज्याला इतराचं ज्ञान होतं. आणि जड कोणाला म्हणतात? ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही. मग जीवाच्या ठिकाणी ज्ञानगुण उत्पन्न होतो तेव्हा तो जीव काय होतो? चेतन रूप होतो. आणि ज्ञानगुण गेला की तो पुन्हा आत्मा काय होतो? जड होतो. कोणाच्या आत्म्याचं चाललं हे? जीवाच्या का परमात्म्याच्या? जीवात्म्याचं. पहिल्या 4 द्रव्यांचे परमाणू नित्य आहेत म्हणून सांगितले आहेत. आता पहिले 4 जे पृथ्वी आप तेज वायू यांचे परमाणू काय? परमाणू रूपाने ते काय आहेत? ते 4ही महाभूत नित्य आहेत. पण कोणत्या रूपाने? स्वरूपाने का परमाणू रूपाने? आणि आकाश कसं आहे? स्वरूपानेच नित्य आहे. आता बघा, खिडकीच्या उजेडात जो अतिसूक्ष्म रस दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणू आहे. इथं परमाणू विचारसागरात हे सांगितलं की खिडकीच्या मधून प्रकाश किरणाबरोबर आपल्याला तरळत असणारा जो एक रजकण दिसतो त्याचा 6वा भाग त्याला काय म्हणतात? परमाणू. तसेच जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहे. तसं न्यायमतात अजून नित्य काय आहे? तर जात्यादी पदार्थ, जाती आदी. जाती आदी पदाने काय घ्यायचं? जाती म्हणजे जी सर्वांमध्ये व्यापून असते. म्हणजे आपण गायी आहे, सगळ्या गायामध्ये गोत्व ही जाती आहे की नाही? मनुष्यामध्ये मनुष्यत्व ही जाती. तर ते एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती ही असं त्याचं वर्णन केले. जे एक असतं, जे नित्य असतं आणि सर्वांच्यामध्ये अनुष्यूत असतं त्याला काय म्हणतात? जाती. मग ही जातीसुद्धा काही न्यायमतामध्ये नित्य मानलेली आहे. ती व्यक्ती जरी गेली, गायी एक मेली तरी गोत्व जाती जात नाही, म्हणून जाती ही काय आहे? नित्य आहे. मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. तर आता त्यांनी हे बंध मोक्षाचं काय स्वरूप हे झालं ना. आता म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीला पाहिलं तर ह्या सृष्टीमध्ये 7 पदार्थ आहेत, बरोबर ना. त्याच्यामध्ये द्रव्य हा पहिला पदार्थ, त्याचे पुन्हा काय सांगितले त्यांनी? 9 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा असं त्या आत्म्यामध्ये देखील भेद केले. आणि त्याच्यानंतर जीवाच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी इच्छा प्रयत्न आणि ज्ञान हे कसे असतात? अनित्य असतात. असं सृष्टीचं स्पष्टीकरण करून झालं की नाही? सृष्टी कशी होते याचंही सांगितलं. आणि पुन्हा मी कोण आहे? तर जीवात्म्याचं स्वरूप इच्छा, हे जीवात्मा हा 14 गुणांनी युक्त आहे असंही सांगितलं. पण आता ह्या बंध मोक्षाच्या बाबतीत काय आहे? तर त्यांची बंध मोक्षाविषयीची जी संकल्पना आहे ती आता या ठिकाणी सांगतात. बघा, कारण काय आहे की नैयायिक असो किंवा सांख्य असो, नास्तिक असो किंवा आस्तिक असो, सगळ्यांना मोक्ष पाहिजेच की नाही? मोक्ष कोणाचं नाही? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्यामुळे कोणतंही दर्शन केवळ एका मी कोण आहे यालाच घेऊन बसत नाही. शोध लावून काय पदरात काय पडलं? मी कोण आहे? पदरात काही प्रयोजनम अनुद्दिश्यनं मंदोपी प्रवर्तते. तर या ठिकाणी सृष्टीचाच विचार करत बसत नाही. प्रत्येक दर्शनकार बंध मोक्षाचा देखील विचार करतो. मग आता बंध मोक्षाच्या बंधाचं काय स्वरूप सांगितलं, मग मोक्षाचं स्वरूप सांगता येईल, मग त्याचं साधन सांगता येईल, आहे की नाही? त्या रीतीने आता सांगतात की बघा, आता इथं
मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे अशी देहात्मभ्रांती असते. पहिल्यांदा नेते काय म्हणतात, माणसाला भ्रांती म्हणजे भ्रम. यांचा भ्रांती म्हणजे काय आहे, हे जे भ्रांती म्हणतात ना, सत्यत्व बुद्धीला धरूनच म्हणतात याच्या ठिकाणी. तर यांनी देह वगैरे हे सत्य पदार्थ ठरवले की नाही, आकाशाधिभूत सत्य मानतात की नाही. पण ते म्हणतात की मी मनुष्य काय म्हणतो, मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, ही काय देहात्मभ्रांती आहे की नाही. वास्तविक हे शरीर, मनुष्य शरीर आहे, ब्राह्मण काय आहे, शरीर आहे. परंतु हा म्हणतो काय, मी मनुष्य, मी ब्रह्म. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी भ्रम होतो की नाही, मी मनुष्य, मी देहालाच आत्मा म्हणणं, हे मनुष्य आहे, ब्राह्मण आहे, ही एक प्रकारची देहाला आत्मा म्हणणारी अशा प्रकारचा भ्रमच आहे की नाही. म्हणून म्हणतात की मी मनुष्य, मी ब्राह्मण, ही काय आहे, देहात्मभ्रांती. कोण बोलत आहे, नैयायिक. मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. त्यापासून रागद्वेषाधिक आणि धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. एकदा मी मनुष्य म्हटलं की आपल्या त्या शरीराविषयी काय झाली, आत्मत्व भ्रांती झाली आहे की नाही. शरीरालाच काय म्हटला, आत्मा. मग त्या शरीराच्या ठिकाणी देहात्मभ्रांती झाली का त्याच्या ठिकाणी रागद्वेष निर्माण होणार आहे की नाही. रागद्वेष कधी होतात, अनुकूल ज्ञानात झालं, अनुकूल पदार्थाच्या विषयी राग आणि प्रतिकूल पदार्थाविषयी द्वेष. मग एकदा देहात्मभ्रांती झाली की अनुकूल पदार्थाविषयी राग आणि द्वेष निर्माण होणारच का नाही, होणार. पण याला मूळ कारण काय आहे, मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे अशी देहात्मभ्रांती एकदा झाली का त्याच्या ठिकाणी राग. ही सुद्धा संगती फार चांगली आहे. हे जे न्यायसूत्र आहेत ना, त्याच्यामध्ये फार प्राचीन न्यायसूत्रामध्ये एकदम गौतम सूत्र म्हणतो आपण त्याला, किंवा न्यायसूत्र, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा क्रम सांगितलेला आहे. आणि जरी आपल्याला वेदांताचं नसलं तर यांचं जरी आपल्याला कळलं तरी खूप मोठं मनुष्याला विचारामध्ये प्रवृत्ती होते. तर त्यापासून रागद्वेषाधिक, आणि रागद्वेष झालं की आपल्या अनुकूल प्रवृत्तीमध्ये रागद्वेष निर्माण होतात. आणि त्याच्यामुळं आपण जर एखादा पदार्थ अनुकूल असला तरी तो आधर्माने प्राप्त असला तरी करू की नाही. प्रतिकूल पदार्थ निवृत्त करणं शक्य नसेल, परंतु आपल्याला त्याच्याविषयी त्या प्रतिकूलतेचा भाव असल्यामुळं आपण त्याचा शास्त्राच्या विरुद्ध देखील त्याचा निवृत्त करण्याचा प्रयत्न करू की नाही. त्यामुळं त्याच्या ठिकाणी धर्म करण्याची म्हणजे पाप पुण्य करण्याची प्रवृत्ती होते. पहिल्यांदा काय आहे, राग द्वेष, आणि नंतर त्याच्यामुळं काय होईल, धर्मामध्ये त्याची प्रवृत्ती होईल. ठीक आहे ना. या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्यास सुखदुःखे होतात. आणि एकदा धर्माची प्रवृत्ती झाली का धर्माचं किंवा अधर्माचं फल, धर्माचं फल आहे सुख, अधर्माचं फल आहे दुःख. परंतु ही सगळी आपल्याला सुखदुःख प्राप्त होणार कोणाला, जीवात्म्याला, आहे की नाही. ज्या जीवात्म्याच्या ठिकाणी देहात्मभ्रांती झालेली आहे त्याला रागद्वेष निर्माण होणार, धर्मामध्ये प्रवृत्ती होणार, त्याचं फल सुखदुःख रूप फल हे अपरिहार्यपणे मिळणार. पण याचा जर विचार केला तर ही कशामुळं झाली, तर या ज्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधद्वारा जीवात्म्या सुखदुःखे होतात. जीवात्म्याने जर शरीराचा संबंध घेतला नाही तर त्याला सुखदुःख होतील का, नाही. म्हणजे या सगळ्या सुखदुःखाला कारण काय, देहात्मभ्रांती आहे की नाही. देहात्मभ्रांती म्हणजे शरीराशी केलेला त्या आत्म्याने संबंध, त्यामुळे त्या जीवाला सुखदुःख प्राप्त होतात. आता आत्म्या संसाराचा हेतुभ्रांती ज्ञान आहे. सुखदुःख म्हणजेच काय, सुखदुःख हा संसार, हे सुखदुःखाचा भोग झाला की त्यालाच काय म्हणतात, हा मनुष्य संसारी आहे. खरं तर जन्म मरण सुद्धा नाही, त्याच्या ठिकाणी काय सुखदुःखाचा भोग झाला जीवाला की त्याला काय झालं, संसार दुःख प्राप्त झालं असं त्याचा अर्थ होतो. ऐकणे विचार केला तर म्हणतात आत्म्या संसाराचा हेतुभ्रांती ज्ञान आहे. म्हणजे ह्या जीवात्म्याला जो संसार प्राप्त झाला, दुःख प्राप्त झालं, याला कारण खरं कोण आहे, देहात्मभ्रांती. देहाला मी म्हणला म्हणून, नाही तर झाले असते का, रागद्वेष निर्माण झाला असता का, धर्माधर्म निर्माण झाले असते का, सुखदुःख निर्माण झाले असतं का. हे सगळं देह संबंधाच्या द्वारा त्या जीवात्म्याला सुखदुःखाचा भोग होतो. म्हणून याचं मूळ कारण कोण आहे, देहात्मभ्रांती. किती जवळ जाऊन आपल्याला सांगतात की नाही ह्या विचारामध्ये, मिथ्या नाही, तीन सत्ता नाही, एकच सत्ता, ऐके नाही. सगळे काही काय मिथ्यात्व त्याच्या ठिकाणी नाही, ऐके नाही. अद्वैताचा सिद्धांत बुद्धीवर काय आरूढ करतात का, नाही. तरी सुद्धा संगती किती व्यवस्थित सांगतात की नाही, आणि ही पटते की नाही आपल्याला, आणि कळते की नाही, कळते पण आणि पटते पण. त्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्या सुखदुःखी होतात. आत्म्या संसाराचा हेतू भ्रांती ज्ञान आहे. आत्म्याला जी सुखदुःख किंवा संसार प्राप्त होतो त्याला कारण मूळ काय आहे, भ्रांती. कोणती भ्रांती, देहात्मभ्रांती. ठीक आहे ना. आता बघा, आता हे भ्रांती ज्ञान झालं, त्यांनी कसा तत्वज्ञानाचा बुरखा घेतला होता कोणी सांख्यानी, तसं हे सुद्धा काय करतात, आम्ही सुद्धा तत्वज्ञानी. ते म्हणत नाही आम्ही भ्रमिष्ठ आहेत, ते काय सांगतात, आम्ही तत्वज्ञानी. सांख्य सुद्धा आणि नैयायिक सुद्धा, 4 वाक सुद्धा तत्वज्ञानी म्हणतो. तर
आहे की नाही. आणि आम्ही सुद्धा त्याला आमच्या याच्यामध्ये काय देतो, तत्त्वज्ञानाच्या चर्चेमध्ये त्याला देखील आम्ही स्थान देतो. त्या कालच्या माणसासारख्या गोळ्या घालत नाही, आहे की नाही. गोळ्या घातल्यावर विरुद्ध परिणाम. आपल्या गेठे महाराजांनी काल सांगितलं की त्या माणसाला अजून जर 200 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर जेवढं त्याला कार्य करता आलं नसतं तेवढं त्याचं एका गोळीनं काम केलं. का? ते हे लोक भित्री आहेत, मारून टाकलं, विचाराने त्याचा पराजय केला नाही, आहे की नाही. लक्षात आलं ना. म्हणून या ठिकाणी आम्ही विचारामध्ये नाही तर त्या याला किती गोळ्या घालायला पाहिजे होत्या चारवाकाला, आहे की नाही. जैन बौद्ध हे नास्तिक दर्शन आम्ही उपेक्षा केली का त्यांची? नाही, विचारात घेतले आणि विचाराने त्यांचं खंडन केलं. इतकंच नाही, त्यांच्या बुद्धीवर आमचे सिद्धांत आरूढ. हे आपलं पुरुषार्थ आहे की या ठिकाणी लगेच हातात कायदा घेणं हे आपला पुरुषार्थ नाही. आपलं बळ कुठे? गुडघ्यात नाही, आपलं बळ हातात नाही, आपलं बळ कुठे? मेंदूत आहे की नाही. बुद्धिवादाने कोणाचंही आपण खंडन मंडन केलं पाहिजे. आणि पुरुषार्थ कसा आहे, एखादा नास्तिक आपल्या जीवनात यावा आणि तो काय होऊन जावा? आस्तिक होऊन जावा, आहे की नाही. शंकराचार्यांच्या जीवनात कोण आले? मंडन मिश्रा ना, मंडन मिश्रा, की ज्या ठिकाणी एवढे कट्टर पूर्वमीमांसक होते आणि तेच काय झाले, पुढे जाऊन शंकराचार्यांचे शिष्य झाले आणि एक मठ सांभाळला आणि आयुष्यभर अद्वैताचा प्रचार केला. शंकराचार्यांनी असं कर नाही तर बघतो तुझ्याकडं, त्याला काही डांबून ठेवलं होतं का त्याच्यामध्ये? का त्याला काही प्राणाची भीती होती? काही नाही. तेच जर पूर्वमीमांसकांनी तेच केलं. हे जे आपले पद्मपादाचार्य आहेत, पद्मपादाचार्य आपल्या मामाकडे गेले. मामा होते कर्मठ आणि त्यांनी पाहिलं ब्रह्मसूत्राचं चिंतन, पंचपादिका म्हणतात ना त्याला. काल वृत्ती प्रभाकरात पंचपादिकाकार कोण? पद्मपादाचार्य. जे नदीहून जायला लागले तर नदीवर आपोआप जिथं पाऊल ठेवतील तिथं कमळ उगवलं, पलीकडच्या तीरावर जायला. म्हणजे इतके ते अधिकारी होते. आणि त्यांनी जेव्हा हे पंचपादिकाचं त्यांच्या मामाने पाहिलं, त्यांनी सांगितलं इथं पूर्वमीमांसा कुठे उडवून लावलेली, खंडन केलेली. हा जर राहिला असाच आणि याने जर हे सगळं ब्रह्मसूत्र लिहिलं तर आपल्या पूर्वमीमांसेला कोणीच मानणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी असं केलं की ते गेले तीर्थयात्रेला आणि ग्रंथ ठेवला मामाजवळ. मामाने काय केलं, आपली सगळ्या झोपडीतलं सामान बाहेर काढलं आणि ती काय दिली, घरच पेटून दिलं, त्याच्यामध्ये ती पोथी जाळून टाकली. आणि पुन्हा आल्यावर त्यांनी खूप हळहळ व्यक्त केली. आता मामांनी काय मुद्दाम तर करणं शक्य नाही म्हणून त्यांना पण हळहळ वाटली. परंतु त्याच्यात त्यांनी सांगितलं की जर ते म्हटले माझ्या अजून लक्षात आहे मी कसं खंडन केलं, आपण दुसरा ग्रंथ लिहू, पण देवाने आपल्याला बुद्धिबळ, मनोबळ, आयुष्य दिलं पाहिजे. असं त्यांच्याशी संवाद झाला. यांच्या लक्षात आलं का न जाणो याला पुन्हा काय होईल, याला पुन्हा जर स्फूर्ती झाली तर पुन्हा पद्मपादाचार्य ब्रह्मसूत्र लिहितीलच. मग त्यांनी काय केलं, त्यांना असा पदार्थ खायला दिला का जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये इतकं मांद्य आणि इतकी विस्मृती आली का त्यांना काही आठवणच राहिलं, त्यांना एक शब्दसुद्धा सूत्रभाष्याचा लक्षात समोर येईना. अशी स्थिती झाल्यावर ते रडायला लागले आणि ते आचार्यांच्या जवळ गेले. आचार्यांना त्यांनी सांगितलं, हे झालेली हकीकत सर्व सांगितली. आचार्यांनी सांगितलं काही चिंता करू नको, जरी नाही आठवलं तर हे ठीक आहे का म्हणून त्यांनी एकदा आचार्यांना, आपण जशी प्रस्तावना घेतो ना तसं त्यांनी एकदा आचार्यांना हे 5 पाद ऐकून दाखवले होते. आणि नंतर आचार्यांना इतका आनंद झाला तर त्यांनी सांगितलं हा ग्रंथ सगळा पूर्ण कर. मग त्यांनी प्रवासात असूनही तो ग्रंथ पूर्ण केला, पण त्याची ही स्थिती झाली. तेव्हा आचार्यांना त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आचार्य म्हटले काही चिंता करू नको, माझे 5 पाठच आहे, मी सांगतो ते लिहून घ्यायला सांगितलं त्यांनी शिष्यानं. आणि तो पंचपादिका नावाचा ग्रंथ आहे. आताही त्या ग्रंथात अशी योग्यता आहे किंवा त्याच्यानंतर वेदांताचे हे खंडन खाद्यादी असे पुढं ग्रंथ निर्माण झाले की त्या ग्रंथाने आजही पुन्हा पूर्वमीमांसा मत काय आहे, खंडितच आहे. पूर्वी कमी होतं, आता काय आहे, अधिक खंडित आहे. इतकंच नाही तर नास्तिक लोकांनी देखील त्याचा विरोध केला. काय हे यज्ञ यागन, कशाला तूप जाळायचं आणि कुठं स्वर्गात जायचं, आहे की नाही, कुठं शिडीत काही दिसत नाही. मुलं उलट काही लोक झाले त्यांनी असं केल्यामुळं उलट लोक आज जीवनात आवश्यक आहे पूर्वमीमांसा, पण पूर्वमीमांसेचा स्वीकार लोक कमी करतात की नाही. कारण का तर त्यांनी हे असा हातात कायदा घेतला
आहे की नाही. म्हणून कोणाचंही जरी आपल्या विचारात आलं ना तर आपलं विचारात माघार होईल तर आपण माघार घ्यावी किंवा विचाराच्या द्वारा त्याला पटवायचा प्रयत्न करायचा. परंतु अशा प्रकारचा जो काही निषिद्ध व्यवहार आहे, हिंसात्मक व्यवहार आहे, हा वारकरी संप्रदायाला, वैदिक संप्रदायांना हे मान्य नाही. आता दिसताना तिथं पण हे जे लोक आहे तर याच्यामध्ये असं हे लोक काय त्याला म्हणतात पुलचट विचाराचे आहेत असं कोणी म्हणलं तरी चालेल. परंतु विचाराच्या द्वारा आचार्यांनी किती बौद्धाचं खंडन केलं की नाही. त्या बौद्धांनी काय केलं होतं, रक्ताचे पाट वाळवले आहे की नाही. तुम्ही जा आता त्या ह्याच्यामध्ये ओरिसामध्ये जाऊन बघा तर तिथं अजूनही काही नदी अशा आहेत की जर आपण उकरलं ना पाण्यासाठी किडे निघतात. म्हणजे इतकं तिथं रक्त वाहिलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी देखील अशोकाने सगळा सम्राट झाला होता की नाही आणि त्यांनी रक्ताचे पाट वावले कशासाठी, धर्मवेडा होऊन. पण धर्म आज तितका बलवान आहे का जगामध्ये, तो काही नाही राहिलं. विचाराने कोणती गोष्ट झाली पाहिजे असो. तर आता हे जे आहेत ना हे काय म्हणतात, भ्रांती ज्ञानामुळं हे तुम्हाला बंध आहे की नाही, किंवा सुखदुःख आहेत. तर ते सांगतात मग आता जे भ्रांती ज्ञान कशाने निवृत्त होईल. जसा बुरखा सांख्याने घेतला तसंच हे सुद्धा तत्त्वज्ञच आहेत की नाही. मग हे सुद्धा काय म्हणतात, भ्रांती ज्ञान तत्त्वज्ञानाने निवृत्त होते. आपल्या न्यायाचं चिंतन करायला लागल्यावर आपण भ्रमिष्ठ आहे असं वाटत नाही. नुसतं तर्कसंग्रह शिकायला लागलं तर आपल्याला वाटतं आपण तत्त्वज्ञानाचं चिंतन करतोय आहे की नाही. मग ते कारण त्यांनी तसं सांगितलंच आपल्याला. हे तुम्हाला झालेलं ब्रह्मज्ञानाच्या निवृत्तीचं साधन काय आहे, तत्त्वज्ञान साधन आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला शरण या. शरण आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. काय सांगू, देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचे नाव तत्त्वज्ञान आहे. ते म्हणतात देहादी सर्व पदार्थ, हे भ्रम काय झाला, देहात्मभ्रांती झाली. पण देहादी सर्व पदार्थ हे आत्म्याहून भिन्न आहे. म्हणजे आत्मभिन्न देहादी पदार्थ आहेत. म्हणजे देहादी सर्व पदार्थापासून आत्मा काय आहे, वेगळा आहे. आणि असं तुम्हाला एकदा कळलं, आता आपल्याला वाटतं का नाही आत्मा अनात्म्यापासून आत्मा वेगळा आहे, हे कळणं याचंच नाव काय आहे, तत्त्वज्ञान. आणि या तत्त्वज्ञानानेच मोक्ष होतो. वेदांती असंच म्हणतो की नाही, आत्मा तो आत्मा याच्या ठाई आणि देखीजे देईचा धर्म देई ऐशे देखणे ते पाही आन आती असं आपण सांगतो की नाही. मग म्हणतात देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचे नाव तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान म्हणजे काय, देहाहून आत्मा भिन्न आहे असा बुद्धीचा निश्चय होणं याचंच नाव तत्त्वज्ञान. अहो पण देहाहून आत्मा भिन्न आहे, पण देहाची आत्म्याची एकच सत्ता जर मानली तर त्याचं वेगळं करता येईल का, कराल तर कसं असं आपल्याला वाटतं की नाही. हे पण असंच म्हणतात. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचे नाव तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाने मी मनुष्य, मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. देहाहून आत्मा भिन्न आहे, तो आत्मा मी आहे असं एकदा म्हटलं की मग आता देहच मी नाही तर ब्राह्मणत्व कोणाच्या ठिकाणी, शरीराला अनुलक्षून आहे. मनुष्यत्व कोणाच्या ठिकाणी, या मनुष्य शरीराला अनुलक्षून आहे. त्यामुळं त्याला आता मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण ही भ्रांती काय होईल, निवृत्त होईल. कशाने, की शरीराहून आत्मा भिन्न आहे. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. एकदा भ्रम गेला, कारण कसं देहात्मभ्रांतीमुळे रागद्वेष होते. आता देहात्मभ्रांती एकदा तत्त्वज्ञानाने निवृत्त झाली का रागद्वेषाचा काय होईल, अभाव. त्याच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव. मग आता रागद्वेष गेल्यावर धर्म किंवा अधर्म उत्पन्न करणारी जी प्रवृत्ती ती राहील का, नाही. अगोदर तो क्रम सांगितला ना, देहात्मभ्रांती, मग रागद्वेष, मग धर्मामध्ये प्रवृत्ती असं सांगितलं. आणि मग काय होईल, बंध आहे की नाही, सुख दुःखरूपी भोग आहे की नाही, भोग हाच काय आहे, बंध असं त्याला प्राप्त होईल. मग आता जर रागद्वेषाचा अभाव झाला तर त्याच्या अभावामुळे धर्माधर्म उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो. आता जर धर्माधर्मामध्ये प्रवृत्ती झाली नाही तर शरीराचा संबंध करणारी जी प्रवृत्ती आहे तिचा काय झाला, अभाव. आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. आणि ते पुन्हा सांगतात प्रारब्ध जे राहिलेलं असेल ते काय होतं, प्रवृत्तीचा जरी अभाव झाला तर प्रारब्ध आहे जोपर्यंत ते काय होईल, प्रारब्ध भोगून संपेल. मग आता तुम्हाला पुन्हा संसार प्राप्त होईल का, नाही. आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखाचा नाश होतो. त्यांनी काय म्हणलेले की मोक्षाचं स्वरूप मानताना 21 दुःखाचा ध्वंस
याला ते काय म्हणतात मोक्ष. पण हे सगळी 21 दुःख कोणामुळे येतात? शरीराशी संबंध केला तर. मग शरीराचा संबंध सोडला तर 21 दुःखाचा काय होईल? ध्वंस किंवा नाश, आणि त्याला ते काय म्हणतात? मोक्ष. बघा, आणि शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखांचा नाश होतो. त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमतात मोक्ष म्हणतात. आता बंध मोक्षाची संगती सांगितली की नाही? जगताची उत्पत्ती सांगितली की नाही? देहाहून आत्मा भिन्न आहे हे ज्ञान करून घ्या, याला तत्त्वज्ञान म्हणतात. ह्या तत्त्वज्ञानाने काय होतं? मी देह आहे ही भ्रांती निवृत्त होते, असं इथपर्यंत सांगितलं. आता पुढचा विषय येतो, उद्या पाहू. किती मोठे आहे, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.